शेखरने काय जबरदस्त खेळ केला, गोलंदाजीच खूप चांगली केली, पण त्याने मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली. आपण पिंट्या आला. चला देसाई आपण तर जो संघ 40+ आपण तर पोचलाय टॉप 3 मध्ये, त्याने यायचंय. गोलंदाजी मार्कवर येतोय, छगन येतोय, पहिलं षटक येतोय, लेफ्टवर आहेत स्ट्रायकरला सचिन. चांगली मॅच बघायला मिळेल, 3 षटकांची मॅच. का 2 बलाढ्य संघ एका बाजूला बघितलं तर गोलंदाजी खूप चांगली आहे, बॅटिंग देखील चांगली. मोठी देसाई 40+ संघाची आज खूप चांगला खेळ केलाय. आज संघनायकाची जशी कामगिरी पाहिजे तशी कामगिरी झाली आहे. छगन पाटील पहिला चेंडू लोवर फुलटॉस होता, ड्राईव्ह करता, पंच वाईटची खूण करतायत, खातं उघडलं आहे. तर विकेट हॅट्रिकसाठी अंशुल पाटील आणि वेदांत पाटील यांच्याकडून 3000 रुपये पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकसाठी अंशुल पाटील आणि वेदांत पाटील यांच्याकडून 3000 कॅच पाहिजे. छगन लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतो, स्ट्राईकला सचिन म्हात्रेला आपण पाहू शकता. चांगली गोलंदाजी करतो छगन, पॉवर प्ले मध्ये षटक हाताळतोय. छगन लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतो, स्ट्राईकला सचिनला आपण पाहू शकता. ओ फटका यावेळेला हा पीच खेळलाय, कवचच्या डोक्यावर चेंडू उडवला, एक धाव कंप्लीट केले, दुसरी होते का पाहायचंय. 2 धावा सहजतेने पूर्ण केले जात आहेत. इनफिल्डच्या वरून उडवले होता यावेळेला. जसं काय धाव फरकाती 3 धावा आपण पाहू शकता. जसं का 3 सामने जिंकले आपण तर देसाई 40+ संघाने, जय वागेश्वर देसाई 40+ संघाने 2 सामने जिंकले, गौदेवी गोलवली 40+ संघाने आता 3 सामने जिंकले आहेत. आता इथून 3 सामने कोण जिंकतो पाहिजे. ऑफ केला यावेळेला, झेलची शक्यता आहे, क्षेत्ररक्षक आले, धंदा चुकला, झेल ड्रॉप. झेल कुणाचा सुटलाय, सचिनचा सुटलाय. टॅप रचलं होतं, जळ लावलं होतं, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण तैनात होता, त्यांनी झेल सोडला. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षाने 2 धाव मिळतात, सचिनला 2 धाव मिळतात. सागा 40+ संघाला. छगन पाटील थोडंसं नाराज होतात कारण का बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळाली असती. सचिनचं विकेट मिळालं असतं तर कुठेतरी प्रेशराईज क्रिकेट बघायला मिळालं असतं. जाळ्यामध्ये मासा आला तर पण शेवटच्या संधी निसटला. छगन लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतो, स्ट्रायकला सचिन म्हात्रे. हो चांगला चेंडू यावेळेला फक्त मिडॉनला बीट केले, डाऊन डी ग्राउंड, चेंडू सीमारेषा पार, चौकार. 9 धावा. झेल किती महागात पडते बघा. श्रवण पाटील प्रचंड मेहनत, संपूर्ण नारिवली 40+ संघ, ग्रामस्थ मंडळ, रेग्युलर संघ सर्वांची प्रचंड मेहनत. 4 दिवस ही स्पर्धा या मैदानात आपण पाहतो. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. किसनदादा गोरपेकरांची देखील प्रचंड आम्हाला मोलाची साथ लाभते. आजच्या त्यांच्या माध्यमातून आम्हाला भोजन देखील व्यवस्था करण्यात आलं होतं. छगन लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय, टाकला सचिन. ओ चांगला चेंडू, पाहिजे तर स्ट्रॉंग अपील, जबरदस्त वापसी. सचिन दुसऱ्यांदा पायचीत झाले. छगन पाटीलचं कौतुक कर, काय गोलंदाजी केली. लाईन तरी लेंथ बघा, जरी चौकार आला पण तीच लाईन ठेवली होती. मिड स्टॉमर चेंडू पिचिंग केलं होतं, बॅटर बाद, बिग विकेट. पहिला गडी बाद होते सागा 40+ संघाचा 9 या धावसंख्येवरती. पहिला गडी बाद झाला, पहिल्या षटकाच्या आपण तर प्रगती पथावर आहे. एक चेंडू बाकी आहे, संदीप पाटील आले. तर बक्षीस पात्र फेरी आहे, इथून जिंकलात तर कमीत कमी एक ट्रॉफी मिळेल. विकास देवकर बघा किती मेहनत करतायत. जय वागेश्वर देसाई संघाला देखील ट्रॉफी मिळेल, गोलोली संघाला देखील एक ट्रॉफी मिळेल. पण आता इथून तिसरा संघ कोण येतोय त्यामध्ये, मग सेमीफायनल आपण तर सेमीफायनल, मग त्यानंतर फायनल. छगन पाटील गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. काय गोलंदाजी करतो बघा छगन पाटील. मिड विकेटला दीपकला आपण पाहू शकता, संघनायक मिडॉनला क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेगला आहे, फाईन लेगला आहे. हो चांगला चेंडू पाडल्यानंतर वेगाने आतमध्ये आलाय, फक्त पुश केला, यावेळेला एक धाव कंप्लीट केली. एकच धाव मिळते, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा, 3 षटकांची मॅच. खूप चांगलं षटक हाताळलं छगनने, 10 धावा. नाही मला वाटतं माझ्या बाजूला सर्व मोठे देशाचे खेळाडू बसलेत लहान, काय विचारतात दादा स्कोर काय झाला. बाबा 10. नाही आवड आहे, क्रिकेटची आवड आहे. त्यांचे पण कोणतरी काका आपण पप्पा खेळत असतील ना, हे भविष्य आहे क्रिकेटचं. मोठेगाव देसाईचा संघ देखील रेग्युलर संघ चांगला आहे, ज्यामध्ये आपण बघितलं तर आमचे मित्र देखील खेळत असतात. अजय असतील, जितेश असतील,
संदेश असतील, प्रेम असतील. प्रेम देवकर म्हणजे आपल्या आपण बघितलं तर आपला गौरव आहे, आपली शान आहे आपल्या समाजाचं. मनोहर पाटील आणि सुखा पाटील यांच्या माध्यमातून आज भोजनाची व्यवस्था केली होती. उत्तम भोजन आणि कुक लोकांनी खूप चांगल्या प्रकारे चिकन बनवलं, त्यांना धन्यवाद देऊ. नाही राजू, मी तर म्हणाला बिर्याणीपेक्षा हे जेवण चांगलं होतं, अतिशय चांगलं जेवण. पोटभर सर्व जेवले, जेवल्यानंतर समाधान झालं आणि आशीर्वाद दिले. ज्ञानेश्वर येतोय, ज्ञानेश्वर देवकर येतोय, वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरं टेक घेऊन येतोय. जगदीश पाटील देखील बघा आमचे थोडेसे बातचीत करतायत. ज्ञानेश्वर तो संदीप फुल टॉस आहे, ऑन साइडला टर्न केलाय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, झेलची शक्यता. गुड कॅच. शिरीष पाटीलने झेल सोडला तर पण आता खूप चांगला झेल घेतलाय स्क्वेअर लेगला. बॅटर बाद, बिग विकेट. टायमिंग फक्त झालं होतं, ताकद कमी पडली. आमचे भाचोबा देखील आमच्याच बाजूला बसल्यात. नवीन बॅटर येतो आपण पाहिलं तर यावेळेला सुनील येतोय. टायमिंग झालं नव्हतं, टायमिंग चांगलं झालं होतं पण थोडी ताकद कमी पडली आणि खूप चांगला झेल घेतला. बॅकवर्ड स्कोअर लागला शिरीषनी. चला जरा फास्ट फास्ट सुनील, जरा लवकर जा बघा, 5 वाजायला आल्यात. तर दोन्ही संघ जय वागेश्वर देसाई 40+ आणि गोलोली संघनायक आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय, कारण का मॅनेजमेंट कमिटीची तुम्हाला सूचना येते. सुनील आले, सुनील भोईर आज जबरदस्त क्रिकेट खेळताना दिसतोय. मोठी देसाई 40+ संघ नाही, पहिला सामना जिंकला, तिथून मात्र ऊर्जा प्राप्त झाली या संघाला. तिथून मात्र कुठेतरी फासे पलटले नशिबाचे. ऑन साइडला टर्न केलाय, डाऊन डी ग्राउंड, चेंडू चला वाईट लॉंगाला क्षेत्ररक्षक येतो विकास, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव, धावसंख्या 11 धावा, धाव फलकावरती लागल्यात. राजीव, क्रिकेटमध्ये नशीब पण लागतं ना, नशीब असेल त्या दिवशी तुम्ही काही करा, तुम्ही हरणार नाही. कुठे पुढे गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर स्विंग झाला, आतमध्ये आणलाय चेंडूला, बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. जबरदस्त गोलंदाजी. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता ज्ञानेश्वर खूप चांगली गोलंदाजी केली आज. ज्ञानेश्वर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्राईकला युवराजला आपण पाहू शकता. लॉफ केला, यावेळेला बॅक पडेल, पंच केलाय, झेलची शक्यता आहे, झेल ड्रॉप. रुपेशनी चूक केली. संख्या 1 ने वाढते, दशंख्या 12 कॅचेस विन द मॅचेस. युवराजला जीवदान मिळालंय. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. छगन पाटील चेअरअप करतात आपल्या संघाला. सांगत असेल कदाचित आता झेल सुटलाय काय हरकत नाही, पण आता नेक्स्ट मॅच आपण तर नेक्स्ट आपण तर पुढच्या चेंडू तुम्हाला तयार राहायचंय, तुम्हाला चेंडू आला तर पकडायचंय. 12 धावा, धाव फलकावरती. काय घडलंय ते महत्वाचं, आता घडवायचंय. ज्ञानेश्वर देवकर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्राईकला सुनील. ओ चांगला चेंडू, म्हणता येणार नाही, पंच वाईटची खूण करतायत. धाव संख्या 13. मनोज पवार मॅन फ्रॉम उत्तर शिव. पंचांत डिसिजन फायनल डिसिजन. बघा गुरु पाटील लगेच सांगतायत पंचांत डिसिजन फायनल डिसिजन आहे, तर तुम्हाला गोलंदाजी करावीच लागणार आहे. 13 धावा, 13 धावा, धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. ज्ञानेश्वर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ फटका चांगला यावेळेला, डाऊन डी ग्राउंड, क्षेत्ररक्षक आला त्यावेळेला. 2 क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण रुपेशचं. बघा बघा जरा थोडंसं शमन पाटील ती गाडी पण जरा बाजला करा, ऍक्टिव्हा जरा थोडीशी बाजला करा, कोणत्याही खेळाडूला दुखापत होता कामा नाही. चला 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 जाऊ. NMCC म्हणजे नवी मुंबईच्या कर्मचाऱ्याची गाडी आहे. 15 धावा. अजून मागे घ्या शमन पाटील. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर. चला जय वागेश्वर देसाई 40+ आणि गोलोली 40+चे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. ज्ञानेश्वर सुनील. ओ लॉफ केलाय, टायमिंग चांगला झाला का? हो चांगला झालाय, सरळ कटआउटवर चेंडू आदळतोय. षटकार. मानवंदना दिली गावदेवीला. गावदेवीचं जे कटआउट आहे, गावदेवी चषक नारिवली 40+ची स्पर्धा आपण पाहतो. 21 झाल्या या षटकात, धावा आल्या तब्बल आपण पाहिले तर
11 धावाला झेल सुटला गेला. अंतिम षटक कोण घेऊन येतं पाहायचंय. दीपक पाटील येतात का गुरुनाथ पाटील येत आहेत. दीपक येत आहेत. दीपकने देखील चांगला खेळ केलाय. अष्टपैलू कामगिरी का असते. देसाई 40+ संघ देखील गेल्या वर्षी नवीन. चला फास्ट फास्ट घ्या जरा. आम्ही सूचना करतोय बघा खेळाडूंना विनंती. अजून आम्हाला 2 मॅचेस कव्हर करायचे. यानंतर सेमी फायनल, फायनल, बक्षीस समारंभ वेळ होतो. आदित्य कुठे झाले. वडोलीच्या मैदानावर प्रॅक्टिस. दीपक पाटील अंतिम षटक, स्लोगरचा षटक, हनामारीचा षटक. 21 झाले आहेत. युवराजला जीवदान मिळालं आहे. युवराज जीवदानाचा किती फायदा घेतो पाहायचा. या षटकात किती धावा येत आहेत. कशा प्रकारे दीपक पाटील गोलंदाजी करतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, वडिश लॉंग ऑन, लॉंग ऑन. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन पॉईंट, एक क्षेत्ररक्षण, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, लॉंग ऑफ. चांगला चेंडू बॅटरमॅन काढलाय. चेंडूला वडिश लॉंगला चेंडू चालला. एक धाव कंप्लीट केले. 2 होतात का पाहता. सुनील वेगाने आले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फेकी अचूक येत नाहीये. तर संख्या आपण करते 23. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 23 धावा फलकर्ती लागले आहेत. चांगलं क्रिकेट बघायला मिळते. क्वालिटी क्रिकेट, उच्च दर्जाचं क्रिकेट बघायला मिळत आहे. रुपेशला आपण लॉंग ऑनला पाहू शकता. विकास वाईडिश लॉंग ऑन डीप मध्ये, मिड विकेटला क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण. चेंजा पेस, गती परिवर्तन यावेळेला. एसटी रक्षक बीट होतं इथे. एक धाव देखील आपण कंप्लीट करते बायच्या स्वरूपात. 10 धाव करतात. 24. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचंय. शमन पाटील देखील बघा चेहऱ्यावरती आनंद दिसतो. त्या कारण का अंतिम टप्प्यात स्पर्धा येत चालली आहे. मेहनत केलेली रंग कुठेतरी स्वीप करायचा होता. टोइनला चेंडू लागला. झेलची शक्यता. गुड कॅच. काय जबरदस्त झेल पकडलाय जयदास देवकर. छा गए गुरु. जबरदस्त झेल. 24 धावा दाखल करते. चेंडू बाकी. अजूनही कल्पेश आम्हाला सांगतो की 3 चेंडूचा खेळ बाकी. चेतन म्हात्रे जात आहेत नवीन बॅटर. फ्रेमिंगचे आपण तर काका देखील आहेत. तीन चेंडूचा खेळ अजून बाकी. 24 झाल्यात. नवीन बॅटर चेतन म्हात्रे येतोय. ऑन साईडला आपण पाहू शकता. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेग आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला आहे. लॉंग ऑनला आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट थर्डमॅन पॉइंट, एक क्षेत्ररक्षण, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ. चेतन म्हात्रे बघा त्यांचे सुपुत्र देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण. दीपक हळू हळू हळू. कदाचित फॉलो थ्रो मध्ये व्यत्यय आला असावा. चेंडू रिलीज करताना थोडंसं जी उडी असते ती कुठेतरी चुकली गेली. बॅलन्स चुकला गेला. नाही कोणत्याही खेळाडूला दुखापत होता कामा नाहीये. सर्व 40+ खेळाडू खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत. दीपक राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. चांगला चेंडू. कॉडबॅनचं अपील केलं जात आहे. बॅटर बाद. बाद दिलाय. चेतन म्हात्रे बघा किती शेवटला अपील करतायत. त्यांना माहिती आपला अपील दमदार आहे. 24 वरती अजून एक गडी बाद होते सागाव 40+ संघाचा. चला नवीन बॅटर संदीप उर्फ बालू जात आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. चला जय वागेश्वर देसाई 40+ कॅप्टन आणि गोलोली 40+ कॅप्टन जितू पाटील आपल्या संघ नायकाला पाठवून द्यायचंय. दिलीप पाटील देखील येत आहेत बघा. 2 चेंडूचा खेळ बाकी. काय खेळ केला आज बघा. मोठी देसाई 40+ संघाने जबरदस्त कामगिरी केली. नाही एक सामना गमवता गमवता जिंकला ना, तिथून मात्र या संघाने जबरदस्त कमबॅक केलं. अजून कोणी जिंको कोणी हरो, पण क्रिकेट जो चांगला खेळला तो त्या दिवशीचा हिरो ठरतो.
मोठे देसाई 40+ संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे. दीपक विथ कॅप गोलंदाजी करतायत. स्टाकेला बाळू. ओ कॉटन बॉलची संधी होती. एक धाव कंप्लीट केले. छगन पाटील जोरात येत आहेत. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या धावफलकाती 26. अंतिम चेंडू. अंतिम चेंडू. अंतिम चेंडू. नाही, एक धाव फार महत्वाची आहे ना. दीपक खूप चांगली गोलंदाजी करतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. लाईन आणि लेंथ खूप चांगली त्याची. 5 चेंडू मध्ये 4 धावा दिलेत. ओ चांगला चेंडू. लेग ब्रेक बघायला मिळाला या वेळेला. अशा तऱ्हेने पहिलं सत्र संपलंय. धावा दिलाय 26. 27चं लक्ष मोठे देसाई 40+ संघासमोर. 75 40+ संघ इथून या धावा करण्याचं रोखतोय की आपण तर मोठी देसाई 40+ संघ चला 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 लवकर. दीपक पाटील जरा लवकर या आणि चेंडू चेक करा. गुरुदादा लवकर या. चला चेंडू चेक करा. 27 धावांचं लक्ष. दीपक पाटीलने काय गोलंदाजी केली. काय शेवटचे 2 चेंडू टाकले त्यांनी. जबरदस्त गोलंदाजी. लेग ब्रेक खूप चांगले टाकले त्यांनी. चला 26 झालाय. 27चं लक्ष. जितू पाटील आपल्या संघनायकाला पाठवून द्या. चला जय वागेश्वर देसाई 40+ कॅप्टन, कोलोली 40+ कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावर या. ड्रॉ देखील आपल्याला करायचे. दिलीप पाटील देखील बघा सामना एन्जॉय करतायत. भरपूर वेळा त्यांनी कॉल देखील आम्हाला केला. अनिल पाटील देखील. ड्रेस कोड खूप चांगला आहे. रेग्युलरला देखील अशाच प्रकारचा ड्रेस आहे. चला बॅटर जरा लवकर. दीपक पाटील जरा बॅटर पाठवा ना. चेंडू देतोय आम्ही. चला बॅट कुठे बघा. मोठी देसाई 40+ बॅटीज झालो. लवकर पाठवून द्या. चला बॅटर. चला बॅटर. चला राजू काटे लवकर बॅटरला पाठवा. कारण का बघा 5:45 होऊन गेले. 5ला 5 कमी आहेत. चला 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 लवकर. दीपक जरा बॅटर पाठवा ना. नरेश्वर बॅटर पाठवा जरा. कारण की वेळ फार अजून 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्यामुळे आम्ही घाई करतोय. सूर्य बघा हळूहळू अस्ताला चाललाय. भावी कुणासाठी सूर्य थांबणार नाहीये. चला चला लवकर जरा. जालिंदर आणि ज्ञानेश्वरी जोडी सलामीची 27 धावांचं लक्ष. जालिंदर साठी पारितोषिक आले. एका षटकाराला 1000 शिवदास पाटील यांच्याकडून. क्या बात आहे. क्या बात आहे. अशोक देखील येतात बघा ना इनेक्शन मध्ये. यावर्षी वापसी केली त्यांनी 40+ मध्ये. नितीन पाटील बघा. षटकार आणि 2 चौकासाठी अंशुल पाटील आणि वैभव ठक्कर यांच्याकडून 2000 ना. 2000 आहेत. लक्ष्मण पाटील यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. वामन पाटील यांचं देखील आगमन होत आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह सेवा देखील प्राप्त झालेली आहे. गणेशा पाटील यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील. आणि पहिला चेंडू गेला लॉंग स्टॉपला निघून. या वेळेला 55 चौकार आणि वाईड म्हणजे 5 धावा. तर लक्ष्मण पाटील 14 गाव विकास समितीचे अध्यक्ष त्यांचं देखील हार्दिक स्वागत.
कलराम फुलोरे यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 5 धावा आल्या धाव फलकात. युवराज गोलंदाजी मार्कवर, सायकल जालिंदर. 27 ची करताना 5 धावा आल्या आहेत. लक्ष्मण पाटील यांचं देखील आगमन झालंय. ऑन साइडला पूल केलाय, खेचलाय, चेंडू चाललाय मिड विकेटला. बॅटर बाद. धावसंख्या धाव फलकाती 6 धावा. 6 धावा. नवीन बॅटर येतो दीपक पाटील. 12वे खेळाडू बघा सागावचे ज्ञानेश्वर पाटील देखील असतात की कुठेतरी धाव नव्हती, धाव झाली पण त्यामुळे विकेट गेला, त्यामुळे थोडंसं आरडाओरड देखील होतोय. खरं सर्व गुरुनाथ पाटील असतील, दीपक पाटील सागावच्या माध्यमातून भरपूर स्पर्धा खेळल्यात गुरुदादा देखील आमच्या गावातनं. कुठेतरी मी तर म्हणेल धावत नव्हती. जालिंदर तेच सांगत असतील की धाव नव्हती, का धाव घेतली मग. आणि सचिन सरकार जर क्षेत्ररक्षक आहे. 6 धावा. चला दीपक पाटील जरा लवकर. चला देसाईचे कॅप्टन यायचंय, कोलोलीचे कॅप्टन या. देसाईचे कॅप्टन आले, ड्रॉ देखील केले जाणार आहेत. किसन महात्रा देखील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. संजय देखील दिसत आहेत. युवराज गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट मार्कवर, स्ट्राईकला दीपक पाटील. दीपक पाटीलने आजचा दिवस गाजवला, अक्षरशः खूप चांगली बॅटिंग केली. सागाव संघात देखील चांगला क्रिकेट खेळला, पण शेवट या मॅच मध्ये त्यांनी परफॉर्मन्स चांगला केला नाहीये. मॅच संपली नाही अजूनही. ओ चांगला चेंडू, स्ट्रॉंग अपील, बॅटर बाद. लेग बिफोरच्या स्वरूपात बॅटर बाद झालाय. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. प्लम LBW. बघा मॅच मध्ये काही होऊ शकतंय. 27 धावा करायच्या आहेत. पहिल्या चेंडू 5 धावा. तुषार पाटील मलंगडवाडीचे सरपंच यांना विनंती करतो साहेब या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तुषार पाटील मलंगडवाडीचे आपण सरपंच. चला नवीन बॅटर कोण येतो पाहायचंय. छगन पाटील सांगतोय मैं जा रहा हूं, मी जातो. तुषार पाटील मलंगडचे आपण तर सरपंच आहेत मलंगडवाडीचे, त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. वाडी मलंगडवाडी, श्री मलंगडवाडीचे आपण तर सरपंच साहेब या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. बिग विकेट. दीपक पाटीलने अक्षरशः आजचा दिवस गाजवला, पण या मॅच मध्ये त्यांचा परफॉर्मन्स दिला नाही त्यांनी. चला चला पास घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्कवर युवराज आहेत. एंड बदललाय. स्ट्रायकरला छगनला आपण पाहू शकतो ऑन साइडला. शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग. चला लवकर. सूर्य हळू असताना चाललाय. 5ला 5 कमी आहेत, पण असं वाटतं कल्पेश कुठेतरी 6 सव्वा 6 झालेत. अजून 2 सामने आहेत, म्हणजे एकूण 12 षटकं अजूनही खेळायचे. चला फास्ट घ्यायचा. युवराज एंड बदलला. स्ट्रायकला छगन. हो चांगला चेंडू ड्राईव्ह केला या बेलला. पुढापला जोपर्यंत चेंडू फीड होईल. एकच धाव. धावसंख्या 7. अजून 20 ची गरज आहे. स्ट्रायकरला ज्ञानेश्वरला आपण पाहू शकता. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती 5 आल्या, एकही चेंडू न पडता. डाव्या आणि उजव्या त्याची जोडी आहे, त्यामुळे क्षेत्रक्षणात बदल केला जातोय. बक्षीस पात्र फेरी सुरू. इथून जिंकला तर एक ट्रॉफी मिळेल, कॅश प्राइज देखील मिळेल. युवराज तो ज्ञानेश्वर. ओ कॉटन बॉलची संधी होती. फटका खूप दमदार होता. झेल ड्रॉप. चौकार देखील वाचला गेलाय. बाला देखील येत आहेत. फटका बघा किती चांगला होता. दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये उडी मारली, छातीवर चेंडू लागला. स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकता. ज्ञानेश्वर स्ट्राइक एंडला. युवराज गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द गड मारा करतोय. उडवला, उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. झेल बाद, बॅटर बाद. लॉंग ऑनला खूप चांगला झेल घेतलाय. मॅच संपली नाहीये, कारण का 27 झाले तरी सागावकडे गोलंदाजी चांगली. विकास येत आहेत. 13 चेंडू, 20 ची गरज आहे. चला एकत्र येऊ नका सागाव संघ, जरा एकत्र येऊ नका. बघा जरी आमचा संघ खेळतोय तरी पण मॅनेजमेंट कमिटीच्या सूचना येतात तरी तुम्हाला आम्हाला पोहोचवणं गरजेचं आहे, कारण का प्रत्येकासाठी नियम बघितल्या सारखे असणार आहे आणि नियमाचं पालन करा. विकास आल्यात.
13 चेंडू 20 ची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. छगन पाटील विकास ही जोडी मैदानावर आहे, भरोशाची जोडी. युवराज गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकात अंतिम चेंडू, एकही चेंडू न पडता कल्पेश 5 धावा आल्या होत्या, पण तिथून मात्र खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली युवराजची. 5 चेंडू मध्ये फक्त त्यांनी धावा दिल्या. इथून ओ चांगला चेंडू, ड्राईव्ह करायला भाग पाडलं, तर पुढे आले ते फ्रंट फुटर. डॉट चेंडूची समाप्ती होते. काय गोलंदाजी केली बघा, अप्रतिम गोलंदाजी. एकही चेंडू न पडता 7 धावा आल्या होत्या, 5 धावा आल्या होत्या, पण त्यानंतर षटक संपला. फक्त आणि फक्त धावा दिल्या तरी 2 एकूण 7 धावा दिल्या. येणारे 12 चेंडू 20 ची गरज आहे. चला चला फास्ट घ्या, फास्ट घ्या. साई मात्र देखील येत आहेत. 20 धाव्यांची गरज आहे. 2 षटकामध्ये 12 चेंडू 20 ची गरज आहे. 10 ची सरासरी आहे. नाही तर सर्वांच्या नजरा लागल्या असतील त्या सागावच्या स्पर्धेमध्ये. 18 ते 21 तारखेला ही स्पर्धा होणार आहे, त्यामुळे पारितोषिकांची लई लूट असते. साई देखील मला वाटतं काहीतरी इशारा करत आहेत अशोकला. फास्ट घ्या, फास्ट घ्या. गोलंदाजी मार्कर संदीप उर्फ बालू होतोय. हा षटक फार महत्वाचा असणार आहे. नाही बघा, गाड्या कोणाच्या जरा प्रॅक्टिस करायच्या मैदानात ज्या लावल्या आहेत त्यामुळे त्या गाड्या जरा बाजूला करा, जेणेकरून खेळाडूंना प्रॅक्टिस करायला कोणत्या प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, व्यत्यय येणार नाहीये. चला चला फास्ट घ्या, फास्ट घ्या. सांगा संघ जरा लवकर. क्षेत्ररक्षण लावा, एक कोणतरी संघनायक बना, कारण की प्रत्येक जण. चला चला लवकर. सागा संघ वेळ नका घेऊ. मॅनेजमेंट कमिटीच्या सूचना आम्हाला येतात त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला लवकर. कस्तूर देवकरकडे 3 षटकासाठी पारितोषिक आले. छगन विकाससाठी संदीप उर्फ बालू, स्ट्रायकरला छगन. पंच वाईडची खूण करतात. अतिरिक्त धावे भर, कारण येणारे 12 चेंडू 19 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये, कारण का हा षटक फार महत्वाचा आहे. 27 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. संदीप उर्फ बालू ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेटला क्षेत्ररक्षण, मिड ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. बाळू ओ अतिशय सुरेख गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. बॅट अँड बॅट बंद चेंडू निघून गेलाय. डॉट चेंडूची समाप्ती. चांगला कमबॅक बघायला मिळालाय, चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. 11 चेंडू 19 ची गरज आहे. 27 झाल्या होते, आपण तर 26 झाल्या, त्या 27 ची गरज आहे. दोन्ही संघ खूप चांगले क्रिकेट खेळतात. कोणी जिंको कोणी हरो, कल्पेश फक्त आणि फक्त क्रिकेटचा विजय होणार आहे. संदीप उर्फ बालू गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. स्ट्राईक केला छगन पाटील. आपण पाहू शकता युवराज पाटील क्षेत्ररक्षण क्लोज करतोय. हो अतिशय सुरेख गोलंदाजी. फुल लेन डिलिव्हरचा चेंडू बॅट अँड पॅड मधून निघून जातोय. बॅटर बाद होतो इथे. कदाचित एसटी चीत असावे. नवीन बॅटर आहे तर रुपेश येतोय. आता 10 चेंडू 19 ची गरज आहे. नवीन बॅटर आहे तर रुपेश येतोय. चला फास्ट घ्या, फास्ट घ्या. दादा आम्ही इथून सूचना करतोय, पंचांनी पण पुशअप करायला पाहिजे ना. आता आम्ही वरडतोय, आता मी जरी वरडलो तरी इथून सांगा गावातले खेळाडू आहेत, तुम्ही सहकार्य करत नाही. जगदीश पाटील आपलं असं नसतं, पण आपण फक्त आयोजकांच्या सूचना करतात त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला फास्ट घ्या. एक मॅचचा रिदम असतो तो तोडू नका. 10 चेंडू अजूनही गरज आहे 19 ची. संदीप पाटील आता एंड बदलतोय. स्ट्राईकला रुपेश पाटील आपण पाहू शकता. मॅच काय जबरदस्त चालली आहे बघा ना. देसाई मोठे देसाई 40+ विपक्ष सागाव 40+ मध्ये. जय वागेश्वर 40+ देसाई संघ टॉप 3 मध्ये पोहोचलाय, म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलाय. संदीप उर्फ बालू स्ट्राईकला रुपेश. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने. मछली डेट चौकार आलाय. धावसंख्या धाव फलकाती 12 धावा दुहेरी अंकामध्ये. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फेकला. 12 धावा धाव फलकाती लागल्यात. मछली डेट चौकार आलाय. धावा येत नव्हत्या, त्या धावा आता सुरू झाल्या आहेत. पुढे संदीप
उर्फ बालू गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. रुपेशने खातं उघडलं चौकाराने. संदीप 12 धावा धावफलकाती लागलाय. 27 ची गरज आहे. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईनचा चेंडू. एकच धाव इथून कंप्लीट. 13 धावा धावफलकाती लागल्या आहेत. चेंडू बाकेत अजून या षटकातील अजून बघितलं तर जगदीश पाटील 14 धावांची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही म्हणजे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. 8-14 सामना अजूनही बॅलन्स आहे. संदीप विकास ओ जबरदस्त लेग ब्रेक बघायला मिळाला. बाहेर काढलाय चेंडूला पडल्यानंतर. थोडस फ्लाईट दिली होती. लेग ब्रेक बघायला मिळालाय. चेंडूला बाहेर काढलाय. डॉट चेंडूची समाती. 7 चेंडू 14 ची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे जगदीश पाटील 2 ची गरज आहे. काय मॅच जमली. जबरदस्त मॅच. वॉट अ क्रिकेट. खूप चांगलं क्रिकेट. क्वालिटी क्रिकेट. उच्च दर्जाचा क्रिकेट. हा चेंडू फार महत्वाचा आहे. हा चेंडू ठरवेल कोण सामना जिंकणार. कोणता संघ वापसी करतोय पाहायचंय. शॉट ऑफ लाईनचा चेंडू होता. पूल करत होता यावेळेला. एकच धाव मिळते इथे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 14. उर्वरित समीकरण येणारे 6 चेंडू 13 ची गरज आहे. संदीपने षटकात धावा दिले. एक चौकार आला पण धावा आल्यात फक्त आणि फक्त. कल्पेश आम्हाला सांगतात 7 धावा आल्या आहेत. आता 6 चेंडू गरज आहे इथून आपण 13 धावांची. चला चला जरा एकत्र येऊ नका. मिलिंद आला अंतिम षटक घेऊन. नाही दोन्ही कॅप्टन यायचे. किसन मात्र यायचा आमच्या मुख्य व्यासपीठावर. चला गोलंदाजीचे कॅप्टन बाला या ड्रॉ देखील केला जाणार. कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतो पाहायचंय. दोन्ही संघ आले आहेत. गोलंदाजीचे कॅप्टन देखील आले आहेत. गोलंदाजी संघाला एक ट्रॉफी म्हणजे दुसरी ट्रॉफी लागू झाली आता. तर एक ट्रॉफी त्यांनी जिंकली. उपविजेता ठरला तो एडिसनच्या स्पर्धेमध्ये. चला चला लवकर 5 वाजून 10 मिनिटं झाले आहेत. जगदीश पाटील आपण खेळाडूंना का सांगत असतो की संध्याकाळी मग 17 मध्ये तुम्हाला उशीर होतोय. आम्हाला काय समालोचन करायचं फोकस लावलं तरी आम्ही समालोचन करू पण बॉल तुम्हाला रिलीज होणार नाही दिसणार नाहीये. 6 चेंडू 13 ची गरज आहे. चला दीपक पाटील लवकर या. मिलिंद आलाय अंतिम षटक घेऊन. मिलिंद पाहायचंय. भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय. रेग्युलर क्रिकेटची सेवा केली. त्यानंतर 40+ माध्यमातून पुन्हा एकदा आलाय. विकास स्ट्राईक घेतलाय. ओ पहिला चेंडू वेगवान होता. यावेळेला यष्टीरक्षाने चूक केली. चेंडू लॉंग स्टॉपला जातो का पाहायचंय. अडवलाय चेंडू. काय झालं. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. बॅटर बाद. विकास बाद झालाय. 22च्या स्वरूपात 2 धाव होत्या. कारण कदाचित हा चेंडू पकड असेल डॉट गेला असता पण इथे विकेट मिळतोय. अजूनही धावा हव्यात. आपण पहिले तर 11 धावांची गरज आहे. नवीन बॅटर आहे तो आपण पाहू शकता. यावेळेला जयदास आले आहेत. 5 चेंडू 11 ची गरज आहे. जिंकणार तो संघाला ट्रॉफी मात्र लागू होईल. हरणार त्या संघाला 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे. काय मॅच झाली. जबरदस्त क्रिकेट. क्वालिटी क्रिकेट. उच्च दर्जाचं क्रिकेट. कोणताही संघ जिंको कोणताही संघ हारो मात्र क्रिकेटचा विजय होणार आहे. जगदीश पाटील धावा झाल्या होत्या 26 40+ संघाच्या पण गोलंदाजाने खूप चांगली आपण गोलंदाजी केली आणि सामना मोठा बनवलाय. मिलिंद गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला जयदेशला आपण पाहू शकता. ओ चांगला चेंडू. खूप चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणलाय. खूप चांगली गोलंदाजी. 4 चेंडू 11 ची गरज आहे. आता इथून मात्र आता थोडंसं आपण इथं समीकरण मोठं होत चाललंय. जगदीश पाटील काय क्रिकेट आहे. काय गोलंदाजी केले ते. सागाव संघाकडे गोलंदाजी खूप चांगली आहे. बॅटरांनी जरी बॅटिंग केली नाही पण गोलंदाजांनी खूप चांगलं यश मिळवून दिलंय. 11 धावांची गरज आहे. 4 चेंडू 11. चला फास्ट घ्यायचंय. पुण्याला गोलंदाजी मार्कवर मिलिंद. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईकला जयदास. हा चेंडू एज आहे. काय केलं यावेळेला संदीप म्हात्रेंनी. नशिबाचा चौकार नाही आला. असं वाटलं चौकार येईल. काय चाललंय. युवराज पाटील किती वेगाने जातोय बघा. असं वाटलं नशिबाचा चौकार येतोय पण आला नाहीये. चेंडू थांबलाय. क्रिकेटमध्ये जगदीश पाटील बोलणं फार सोपं असतं. करणं फार अवघड असतं. आणि या 2 धावा आल्या. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता. यावेळेला तब्बल धावा झाल्या धावफलकाती. कल्पेश आम्हाला सांगतायत 18 धावा झाल्या आहेत. 27 ची गरज असताना 18 धावा धावफलकाती लागल्या आहेत. म्हणजे अजूनही 3 चेंडू 9 ची गरज आहे. गुरुनाथ पाटील आलेत. 3 चेंडू 9 ची गरज आहे. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. बीपी वाढवणारा हा सामना.
जबरदस्त मॅच बघायला मिळते. जे प्रेक्षक मागे उभे होते ते सीमेरेषेवर तैनात झाले आहेत. सीमेरेषेवर ते थोडे पुढे आले आहेत. चला गुरुनाथ दादा लवकर या. 3 चेंडू 9ची गरज आहे. 18 धावा झाल्या धावफलकावरती. 40+ संघटनेचे अध्यक्ष देखील थोड्याच वेळात येतीलच. त्यांचे आपण तर गाड्या देखील आपल्या दिशेने वाटचाल करतात मैदानाच्या दिशेने, पण त्यांना देखील खूप चांगली मॅच बघायला मिळते. जर मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन दे मिलिंद. ओ जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली ते बघायचं लवकर. चला चेक करा. चला तिसरे पंच या. नाही आम्ही सांगतोय मंगेश, आमचं काही इच्छा नाही. आम्ही सांगितले तर 40+ संघटनेचे अध्यक्ष देखील येत आहेत. बॅटर बाद आहे. नाही बॅटर बाद झालाय. चला लवकर नवीन बॅटर. चला चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण बेली तर 2 आणि धावा हव्यात. आपण बेली तर इथून 8ची गरज आहे. म्हणजे 2 चौकार मारावं लागले. षटकाराच्या भाषेत एक षटकार, एक 2 धावेचं. चला 40+ संघटनेचे अध्यक्ष देखील मला वाटतं येत आहेत. आपण बेली तर जबरदस्त व्यक्तिमत्व अर्जुनभाई पाटील त्यांच्या माध्यमातून 40+ची संघटना स्थापन झाली आणि ते कुठेतरी अध्यक्ष आहेत. आणि त्यामुळे क्रिकेट आपण तर 40+च्या बघा कॅमेरामॅननी बघा काय क्षणचित्र टिपली जात आहेत. हँडसम पर्सनॅलिटी जयेंद्र भोईर देखील आपण पाहू शकता. पक्वाज वादक आपण तर वाकलनचे भाईंना विनंती करतो. भाईंना देखील खूप चांगला सामना बघायला मिळतोय. त्या बात आहे. चला मॅच चालू करा, मॅच चालू करा. 2 चेंडू 8ची गरज आहे. मिलिंद शिरीष पाटील आहेत. काय सामना रंगलाय बघा. हा चेंडू फार महत्वाचा आहे. हा चेंडू हवेमध्ये मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आले आहेत. आता 1 चेंडू 7ची गरज आहे. काय भाईनाच मॅच बघायला मिळते. भाई बघा प्रथम बॅटिंग करताना सागाव 40+ संघाने 26 केल्या. 27ची गरज होती, पण काय मोठा सामना केला गोलंदाजांनी. कौतुक करेल गोलंदाजांचं. संदीपने चांगली गोलंदाजी केली. मिलिंद देखील अप्रतिम गोलंदाजी. अंतिम चेंडू 7ची गरज आहे. षटकारने मात्र आपण तर सामना जिंकेल सागाव 40+ संघ. 1 चेंडू 7ची गरज आहे. स्ट्रायकेला गुरु डॉ चेंडू आणि सागाव संघ टॉप 3 मध्ये पोहोचलाय. बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलाय. चला लवकर दोन्ही संघ. सागावचे कॅप्टन या आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला या सामन्याचा आपण तर मॅन ऑफ द मॅच युवराज. चला युवराज या लवकर. जबरदस्त गोलंदाजी केली. चला युवराज यायचे. ड्रॉ देखील आपण करू. हार्डलक मोठी देसाई 40+ संघ. चला भाईंना देखील विनंती करतो 40+ संघटनेचे अध्यक्ष आणि आपण मलंगडचे सरपंच यांनाही विनंती करतोय. भाई पहिल्या चेंडू ती एकही चेंडू म्हणजे पडला. पहिला चेंडू वाईट गेला आणि चौकार देखील गेला. 5 धावा आणि त्यामुळे समीकरण झालं तर फक्त आणि फक्त 18 चेंडू 22ची गरज. सागाव संघाने काय गोलंदाजी केली. चला लवकर येतात. सचिन मात्र या. मॅन ऑफ द मॅच सचिन या ना लवकर. तुम्ही इथं तर या मैदानात. युवराज पाटील मॅन ऑफ द मॅच आहेत, पण तुम्ही पण या ना ड्रॉ साठी. लक्ष्मण दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. चला बाईंच्या शुभ हस्ते मलंगडचे